नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परस्पर निधी म्हणजेच काय म्युच्युअल फंड. तर म्युच्युअल फंडाविषयी आपण त्याचा अर्थ, त्याची व्याख्या म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे काय हे आपण इथं सविस्तर जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, म्युच्युअल फंड म्हणजे भारतामध्ये पहिला परस्पर निधी, म्युच्युअल फंडलाच आपण काय म्हणतो, परस्पर निधी. तर परस्पर निधी कंपनी म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया हा 1964 मध्ये काय केला, स्थापन झाला. म्हणजे 1980 पासून परस्पर निधी उद्योगाची झपाट्याने वाढ झालेली आपल्याला आढळून येते. आता मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या बचतीची गुंतवणूक करण्याचं साधन म्हणून ह्या म्युच्युअल फंडला अधिक लोकप्रियता मिळालेली आहे. लक्षात घ्या. तर परस्पर निधीचा अर्थ किंवा म्युच्युअल फंडचा अर्थ आपण इथं थोडक्यात जाणून घेऊया. तर विद्यार्थ्यांनो, म्युच्युअल फंडचा अर्थ आता मगाशी तुम्हाला सांगितलेलंच आहे की युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच म्युच्युअल फंड म्हणजे परस्पर निधी कंपनी म्हणजेच काय, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया हे 1964 मध्ये काय झाली, स्थापन झाली. तर आणि नंतर किती साली, 1980 पासून या म्युच्युअल फंड उद्योगाचं झपाट्यानं काय झाली, वाढ झाली. आता बघा, मिडल क्लास म्हणजे मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या बचतीची गुंतवणूक करण्याचं जे काय साधन आहे ते साधन म्हणून या म्युच्युअल फंडची काय केलेले आहे, अधिक महत्त्व प्राप्त किंवा अधिक लोकप्रियता प्राप्त झालेली आहे. आता याची व्याख्या काय सांगू शकतो की बघा, परस्पर निधी ही अशी एक गुंतवणूक संघटना आहे ज्यामध्ये काय केलं आहे, मंडळावर अनेक धंदेवाईक लोक असतात म्हणजे जे काय व्यावसायिक लोक असतात की जे निरनिराळ्या थरातील लोकांकडून निधी गोळा करून काय करतात, वेगवेगळ्या रोख्यांमध्ये गुंतवतात. म्हणजे बघा, आपण 100 रुपयाचं जर म्युच्युअल फंड गुंतवला तर त्या 100 रुपयांमध्ये वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या आहे किंवा औषधा म्हणजे ज्या काही उत्पादित कंपन्या आहेत, त्या उत्पादित कंपन्या काय करतात, त्या 100 रुपयाची वेगवेगळी ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे कंपन्यांमध्ये जे काय रोखे म्हणून काय करतात, गुंतवतात. आणि त्यातून आपल्याला काय होतो, एका जरी कंपनीचा जरी तोटा झाला तरी काहीच फरक पडत नाही. म्हणजेच आपल्याला त्या गुंतवणुकीत बचतीची भावना आपल्याला लक्षात येते आणि बचत करण्याची जास्त लोकप्रियता ही म्युच्युअल फंडमध्ये करण्यात येते. आता व्याख्या बघूया की सेबीनं काय सांगितलेलं आहे व्याख्यामध्ये. सेबीने एक व्याख्या सांगितलेली आहे की पैशामध्ये वृद्धी व्हावी या हेतूनं प्रायोजकाकडून निधीची उभारणी ही विश्वस्ततेच्या आधारे सार्वजनिक स्वरूपामध्ये युनिटची विक्री एक किंवा अनेक योजनांतर्गत करून रोखे स्वरूपात जी गुंतवणूक केली जाते त्याला काय म्हटलं जातं, म्युच्युअल फंड किंवा परस्पर निधी असं म्हटलं जातं. लक्षात आलं. म्हणजे पैशामध्ये वृद्धी व्हावी, पैशामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, विकास व्हावा या हेतूनं प्रायोजकाकडून जे काय निधीची उभारणी, जो काय फंड असतो तो फंडची उभारणी करून विश्वासाच्या आधारे सार्वजनिक स्वरूपामध्ये ज्या काही युनिट्स आहेत त्या युनिट्सची विक्री किंवा अनेक योजनांतर्गत जे काही रोखे आहेत ते रोखे स्वरूपामध्ये जी गुंतवणूक केली जाते त्यालाच काय म्हटलं जातं, म्युच्युअल फंड. लक्षात आलं. आता या म्युच्युअल फंडाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. तर म्युच्युअल फंडची वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य असं आहे की लहान गुंतवणूकदारांवरील मर्यादा. आता लहान गुंतवणूकदारांवर काय मर्यादा, म्हणजे साधारणपणे गुंतवणूकदाराकडे भांडवल बाजारामध्ये थेट प्रवेश करण्यासाठी पुरेसा वेळ आणि अनुभव आणि साधन संपत्ती नसते. म्हणजे त्यांना माहितीपूर्ण गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या आणि व्यावसायिक अनुभवाचा फायदा मिळवून देणाऱ्या मध्यस्थ संस्थेचा काय असतो, संस्थेवर अवलंबून राहावे लागते. म्हणजे लहान गुंतवणूकदारांवरील मर्यादा या आपल्याला लक्षात येतात. पुढचा मुद्दा असा आहे की गुंतवणूकदारांसाठी फायदे. तर वेगवेगळे गुंतवणूकदार असतात, त्यांच्यासाठी जे काही फायदे आहेत ते फायदे म्हणजे काय की जोखीम कमी करणे, जी रिस्क म्हणतो आपण ती रिस्क कमी होते. लक्षात आलं. गुंतवणूकदारासाठी महत्त्वाचा फायदा काय की रिस्क ही कमी होते
आणि निधीचं व्यावसायिक आणि कौशल्यपूर्ण रीतीनं काय होतं, मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन होतं. गुंतवणुकीमध्ये काय होतं, विविधता निर्माण होते आणि गुंतवणूक जास्त तरल होते म्हणजे फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक म्हणतो, आणि करामध्ये बचत होते आणि आपली साधन संपत्ती जी काय या म्युच्युअल फंडातून एकत्रितरित्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीचे फायदेसुद्धा काय होतात, मिळू शकतात. तर अशा पद्धतीनं गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात. आता या परस्पर निधीची पार्श्वभूमी म्हणजे म्युच्युअल फंडाची जी काही पार्श्वभूमी आहे तर ती पार्श्वभूमीसुद्धा आपण पाहिलेलेच आहे थोडक्यात. तर या पार्श्वभूमीत काय सांगू इच्छिते की 1964 युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही पहिली काय म्युच्युअल फंडची स्थापना करण्यात आली. आणि बघा आकडेवारीचा जर विचार केला तर 1987 आणि 1992 या काळामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये 7 नवीन म्युच्युअल फंडाची काय झाली, स्थापना झाली. 7 नवीन म्युच्युअल फंडाची स्थापना झाली. तर 1993 बघा 1993 सरकारने ज्या धोरणामध्ये बदल करून खाजगी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये काय केला, प्रवेश दिला. आणि मार्च 2000 पर्यंत UTI खेरीज भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये परत 9 आणि खाजगी क्षेत्रामध्ये 27 असे एकूण 36 म्युच्युअल फंड कार्यरत होते. लक्षात आलं. म्हणजे ही म्युच्युअल फंडची पार्श्वभूमी आपल्याला जसजशी आपण त्याचा अभ्यास करत जाऊ तसं म्युच्युअल फंड कशा पद्धतीनं वृद्धिंगत झालेला आहे ते आपल्याला लक्षात येतो. पुढचा मुद्दा असा आहे की परस्पर निधीचे जे मुख्य प्रकार आहेत. आता त्याच्यामध्ये बघा मुक्त विमोचन फंड, मुदतबंद विमोचन फंड. तर मुक्त विमोचन फंड आणि मुदतबंद विमोचन फंड हे म्युच्युअल फंडाचे काय आहे, समभाग फंड किंवा वृद्धी फंड, नियमित उत्पन्न फंड, स्थावर मालमत्ता फंड असे प्रकारसुद्धा आपल्याला निदर्शनास येतात म्हणजे आहेत. म्हणजे बघा की यात मुदतबंद फंडामध्ये काय केलं जातं, मुदतबंद फंडामध्ये काय केलं जातं की गुंतवणूक करणारी कंपनी ठराविक रकमेचा भरणा झाल्यानंतर अधिक युनिटची विकू शकत नाही आणि त्यामुळे काय होतं की या फंडाच्या युनिटची संख्या मर्यादित राहते. म्हणजे ठराविक मुदतीनंतर या फंडाच्या युनिटची कंपनीकडून पुनर्खरेदी केली जाते आणि या उलट मुक्त फंडाची युनिटे केव्हाही पुनर्खरेदीसाठी स्वीकार्य असतात. आता मुदतबंद युनिटे भाग बाजारातील त्यांच्या किमतीनुसार विकली जाऊ शकतात. म्हणजे अशा फंडाचा वापर दुय्यम भाग बाजारामध्ये कंपन्यांचे समभाग खरेदी करण्यासाठी केला जातो. लक्षात आलं. म्हणजे मुक्त फंडाची किंमत फंडाच्या NAV नुसार ठरवली जाते, तर मुदत फंडाची किंमत ही मागणी आणि पुरवठ्यामुळं काय होते, ठरवली जाते. आता मुक्त फंडाची लोकप्रियता कशा पद्धतीनं असते ते पाहूया. तर फंडातील निधीमधून जो काय म्युच्युअल फंड आहे त्या फंडातून किंवा परस्पर निधी म्हणतो आपण त्याला, परस्पर निधी फंडातून कंपन्याच्या समभागांची जी की खरेदी आणि विक्री हे मुक्त फंडाचं काय असतं, वैशिष्ट्य असतं. लक्षात आलं. कंपन्याच्या समभागांची सतत खरेदी करणं, सतत विक्री करणं हे मुक्त फंडाचं काय असतं, वैशिष्ट्य असतं. म्हणजे फंडाच्या रोज घोषित होणाऱ्या ज्या काही किमतीस किंवा NVs जो फंड म्हणजे युनिट ट्रस्टची जी काय युनिटची विक्री किंवा खरेदी जनतेकडून करू शकतो. म्हणजे चढत्या भाग बाजाराच्या काळामध्ये फक्त मुक्त म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बराच मोठा फायदा देत असल्याने हे फंड खूपच काय आहे, लोकप्रिय आहे असं आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं म्युच्युअल फंडाची जी काय आपल्याला वैशिष्ट्ये म्हणजे वैशिष्ट्ये आपण इथं पाहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो म्युच्युअल फंडामध्ये त्याचे ऑब्जेक्टिव्हसुद्धा आपण काय सांगू शकतो की लोकांच्या बचतीला गतिशीलता देणे किंवा लहान गुंतवणूकदारांना भांडवल बाजार आणि नाणे बाजार यांच्यामध्ये काय केला जातो, प्रवेश करण्यासाठीचा जो काही सोयीस्कर मार्ग आहे तो सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे स्थानिक बचतींचे एकीकरण करणे आणि नफाक्षम गुंतवणुकीमध्ये त्यांचं काय केलं जातं, प्रवाहीकरण करणं. म्हणजे गुंतवणूकदारांना भांडवल बाजारातील समृद्धीचा जो लाभ आहे तो लाभ घेण्यास काय केलं जातं, सक्षम केलं जातं. म्हणजे भांडवल बाजारामध्ये जी काही वृद्धी आहे ती वृद्धीचं आणि स्थिरतेचं दलाल म्हणून काय केलं जातं, काम केलं जातं. म्हणजे जोखीमांपासून
रिस्क जे आहे, रिस्कपासून गुंतवणुकीचं काय केलं जातं, रक्षण केलं जातं. एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि भांडवल बाजाराचा क्रमान्वये विकास करण्यासाठी म्युच्युअल फंड हे काय केलं जातं, प्रेरणा देत असतो. तर अशा पद्धतीनं आपलं म्युच्युअल फंड त्याची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया. सो थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन मुद्द्याचा जरूर विचार करूया. सो थँक्यू व्हेरी मच.